मन व्यथित होतं. महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य आहे ज्यांनी अभ्यास करून तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार साहेब यांनी अहिल्याबाई रांगणेकर, मधु दंडवंतेंच्या मिसेस, लाटणे मोर्चा घेतलेल्या वगैरे त्या सगळ्या त्यावेळेच्या सगळ्या रणरागिणीज, त्यावेळेला मी पण होते, सीमा साखरे, विद्या बाळ, आम्ही सगळ्या जवळपास 21 महिलांसोबत सलग 3 दिवस रेसिडेन्शियल चर्चा करून आपल्या भारतामध्येच महिला आयोगाची असं एक कमिशन की जी महिलांच्या कायद्यांचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपरली म्हणजे योग्य रीतीनं महिलांना न्याय देण्यासाठी झालं पाहिजे, यासाठी एखाद्या कमिशनची स्थापना करायची का यावर चर्चा करून 1993 मध्ये राज्य महिला आयोगाची स्थापना केली. नंतर बाकीच्या भारतामध्ये झाली. महाराष्ट्र वॉज फर्स्ट स्टेट. महाराष्ट्र वॉज फर्स्ट स्टेट. पुन्हा त्यावेळेचे मुख्यमंत्री यांनी पहिलं महिला धोरण लिहिलं. त्यानंतर महाराष्ट्र वॉज फर्स्ट स्टेट की ज्याच्यात PCPNDT 1994 हा कायदा पहिल्यांदा संमत झाला. काय आहे बरं तो? प्री कन्सेप्शनल प्री डायग्नोस्टिक टेक्निक्स. म्हणजे काय? गर्भधारणेपूर्वी किंवा गर्भधारणेनंतर प्रसूतीपूर्वी आपल्या गर्भाचं लिंग मुलगा आहे की मुलगी आहे हे पाहून जर मुलगी असेल तर त्याला सर्रास काढून टाकण्याची प्रॅक्टिस मध्यंतरी झालं होतं. स्त्रीभ्रूण हत्या याच्या विरोधीचा कायदा प्रथमतः पुन्हा शरदचंद्र पवार यांनी 1994 मध्ये मुख्यमंत्री असताना संमत केला. त्यानंतर तो भारतात लागू झाला. म्हणजे महाराष्ट्र हे किती पुरोगामी आणि प्रो महिला